ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। बीड जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार रोखावा यासाठी पहिल्यांदाच जिल्हा प्रशासनानं सतर्कता म्हणून वेब कास्टिंगची संकल्पना पुढे आणलेली आहे आणि अशा पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज लावण्यात आले. जवळपास 1177 सीसीटीव्ही जे आहेत ते मतदान केंद्रावरती लावण्यात आले आहेत आणि त्याचं थेट जे प्रक्षेपण आहे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि त्यांचे जे कर्मचारी ते इथं बसून पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुचित प्रकार घडल्यानंतर निव्वळ 10 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस फोर्स जो आहे त्या ठिकाणी हे पाठवून देतात. मात्र बीडमध्ये अद्यापही सकाळपासून जर मतदान पाहिलं तर अनुचित प्रकार कुठं समोर आला नाही. माझ्यासोबत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आहेत. मॅडम, काय नेमकी संकल्पना तुमची होती? एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सीसीटीव्ही फुटेज लावलं? भारत निवडणूक आयोगाचा निर्देश होता की जेवढं काही मतदान केंद्र असतात जिल्ह्यामध्ये त्या संख्येपैकी 50% मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा असावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही याच्या काळजी म्हणून ते वेबकास्टिंगची प्रणाली वापरला गेलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मतदान केंद्राच्या आतमध्ये कुठल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे आणि तसेच बाहेर सुद्धा किती गर्दी आहे त्या या ठिकाणीतूनच आपल्याला मॉनिटर करता येतो. ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे तिथं आपलं एक एक्स्ट्रा फोर्स जाईल किंवा आपलं पोलीसचे कर्मचारी जाईल किंवा कुठल्याही प्रकारचे काहीतरी गोंधळ सारखं दिसलं तर लगेच आपल्याला ॲड्रेस करता येतो. इव्हन काही लोक तक्रारी पण करतात की या ठिकाणी अनुचित प्रकार घडतोय किंवा दमदाटी होते. असं जरी असलं तर लगेच आपल्याला पहिला आम्ही वेबकास्टिंगवर मॉनिटर करतो, मग लगेच असं काही असेल तर फील्डमध्ये यंत्रणाला आम्ही डायरेक्टली कॉल करून विचारतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. बीडमध्ये उन्हाचा जो पारा आहे तो तीव्र आहे. मतदारांचा कसा प्रतिसाद राहिला? दिव्यांग असतील, तृतीयपंथी असतील आणि महिला असतील. उन्हाचं जरी जास्त हे जरी असला तरी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आता सकाळीपासून आपण वेबकास्टिंगच्याच माध्यमातून एक अॅनालिसिस आम्ही जरी केला तर खूप मोठ्या रांगा सुद्धा आम्हाला वेबकास्टिंगमध्ये दिसलेल्या आहेत. चांगला प्रतिसाद दिव्यांग, महिला सगळ्यांच्या मतदारांचा बीड जिल्ह्यातील त्यांचे चांगला प्रतिसाद आहे. प्रत्येकजण बाहेर पडून मतदान करतायत. जनजागृती जे काही स्वीप ऍक्टिव्हिटीच्या मदतीने केला त्याचे एक आउटपुट पण म्हणावं लागेल आणि तसेच जे मतदान केंद्रामध्ये आम्ही सुविधा दिलेली आहे, एक महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष, लहान मुलांसाठी एक पाळणाघर या पद्धतीची सुविधा केलं आणि भरपूर ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा पण दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती आहेत आमच्या वर्ग 4चे कर्मचारी सुद्धा तिथं त्यांची मदतीला आले. मग त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या असुविधा असं कुठे दिसले नाही. आणि उन्हाच्या अनुषंगाने सुद्धा आपण बरेच ठिकाणी जिथं शेड नव्हतं तिथं आपण पेंडा लावून शेडची सोय केलेली असल्या कारणाने मतदारांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी आलेल्या नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मात्र केजमध्ये कोरडेवाडी नावाचं गाव आहे. सकाळपासून तिथं मतदानावरती बहिष्कार घातलाय. प्रशासनातले लोक तिथं गेले होते का? त्यांचं काही म्हणणं ऐकून घेतलं आणि पुढची आता प्रोसेस काय कराल? त्या ठिकाणी ते केज AROच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतो. केजच्या तहसीलदार सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. गावकऱ्यांची पण चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांची मागणी तलावाचं आहे. मग तलावाच्या मागणीच्या अनुषंगाने जे काही प्रोसिजर असेल तेही सुद्धा समजून सांगितलेलं आहे. लगेच आपण 2-4 दिवसामध्ये तिथली प्रक्रिया पण सुरू करण्याचे आश्वासन सुद्धा आम्ही गावकरी मंडळींना दिलेलं आहे. तरी सुद्धा ते प्रशासनाला त्यांनी ॲग्री केलेलं नाही. तरी सुद्धा एक प्रयत्न म्हणून आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. मतांचा टक्का वाढावा यासाठी कशा पद्धतीची जनजागृती होती आणि त्याचा काही फरक आपल्याला दिसतोय का? स्वीप ऍक्टिव्हिटीजच्या मदतीने भरपूर कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर लगेच आपण डोर टू डोर ऍक्टिव्हिटीजवर कॉन्सन्ट्रेट केलं. याच्यामध्ये प्रामुख्याने मला नमूद करायचे असेल तर जे NULM आहे शहरी भागामध्ये, जेव्हा आपण टक्केवारीचा विचार करतो तेव्हा शहरी भागामध्ये कमी होतो आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास चांगला असतो. मग त्या अनुषंगाने आपण पण दोन्ही ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन त्याच्या
अंतर्गत जे काही बचत गटातील महिला असतात त्यांच्या मदतीने घरोघर जाऊन अवेअरनेस केलेला आहे. आणि तसंच शहरी भागातील जे काही वाहतूक जे हॉकर्स असतात त्यांनाही सुद्धा मतदान करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रमाणपत्र दिलं होतं. आणि लगेच तसेच सगळ्यांना निमंत्रण पत्रिका सुद्धा, जसं घरोघरी लग्न असतं तेव्हा आपण स्वतःहून सगळेजण आपापल्या पत्रिका देतात, त्या अनुषंगाने एक निमंत्रण पत्रिका म्हणून एक आव्हानात्मक एक पत्रिका तयार करून सगळ्यांना मी विनंती केलं होतं. त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही इथं बसलायत, तुमचे अधिकारी कर्मचारी आहेत. आता शांतता कशी आहे आणि तक्रारी किती आल्या होत्या, त्याचं निरसन काही करण्यात आलेलं आहे? तक्रारी म्हणजे इथं जास्त गर्दी झालेली आहे याच्या अनुषंगानेच तक्रारी होते. मग लगेच आपण इथं एक फर्स्ट मेजर आम्ही इमिडिएटली काय करत होतो की वेबकास्टिंगमध्येच पाहणी करणे. कुठल्याही तक्रारी जरी असलं, जर इथं दमदाटी सुरू आहे, इथं गर्दी जास्त आहे, फर्स्ट आम्ही वेबकास्टिंगमध्ये बघून जरी वाटलं तर आपण फोन करायचो. किंवा तरी सुद्धा एक फोन आमच्याकडे कम्युनिकेशन प्लॅन जे जिल्ह्याने बनवलेला आहे त्याच्यामध्ये पोलिंग बूथ निहाय प्रिसाइडिंग ऑफिसरचे नाव, सगळे ऑफिसर्सचे नाव आणि फोन नंबर, तसेच BLO, जरी त्या चौघांपैकी एकाचाही फोन नंबर नाही लागला तर BLO ना फोन करणे, मग तिथे विचारणे की काय अडचणी आहे का, या पद्धतीचे आपण ॲड्रेस करायचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारचे जे काही तक्रारी असेल ते. बीड सारख्या ठिकाणी निवडणूक काळात हंगामा होणं हे काही नवीन नव्हतं. मात्र पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांची जी संकल्पना होती वेबकास्टिंगची, त्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासून तर आतापर्यंत एकही अनुचित प्रकार घडलेला समोर आला नाही. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.